नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, स्वामींचा वार. भक्तांसाठी हा दिवस म्हणजे श्रद्धेचा आणि सेवेचा सणच असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही भक्तांचे अनुभव सांगणार आहे ज्यांनी स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्या आहेत. आणि सोबतच या गुरुवारी तुम्ही कोणती सेवा आवर्जून करायला हवी हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार सर्वांना. MS10 माझे स्वामी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर आपल्या एका स्वामी भक्ताने कमेंटमध्ये शेअर केले होते की त्यांचे 4 लाख रुपये एका बिल्डरकडे अडकले होते आणि घर नावावर होत नव्हते. तर त्यांनी 11 गुरुवार स्वामींची सेवा केली. शारदा पाटील नावाच्या ताई आहेत. त्यांनी आपल्या घरासाठी 4 लाख रुपये बिल्डरकडे अडकले होते आणि घर नावावर होत नव्हतं. तर त्यांनी 11 गुरुवार स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले आणि 12व्या गुरुवारीच त्यांना स्वामींनी प्रचिती दिली. त्यांचे हक्काचे घर त्यांच्या नावावर झाले. तर अशा प्रकारची कमेंट आपल्या चॅनलवर एका ताईंनी केलेली आहे. तर ते मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दाखवतच आहे. तर स्वामींचे खूप असे अनुभव आपल्याला प्रचिती येत असतात. स्वामींची मनापासून जर सेवा केली आणि सर्वात म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवला ना तर अशक्य ही गोष्टी शक्य व्हायला लागतात. जेथून आपण स्वामींना पूर्णपणे शरण जातो आणि स्वामींची सेवा सुरू करतो, स्वामीवरती विश्वास ठेवतो की स्वामी माझं हे काम करणारच, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करणारच आणि तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता, तेव्हा स्वामींना तुमची गोष्ट, तुमचं जे काही कार्य आहे ते करायलाच लागतं. जेव्हा आपण थकतो, आपले प्रयत्न थांबतात, तिथून स्वामी सुरुवात करत असतात. जेव्हा आपल्याला वाटतं की नाही सगळं काही संपले, आता सर्व काही शून्य आहे, तर तिथूनच स्वामींच्या लीला सुरू व्हायला लागतात. तर त्यामुळे स्वामीवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी कमेंट या कमेंटवर मी काल ही व्हिडिओ बनवलाच होता. तर दुसरी कमेंट ही ताईंची अशीच आहे की त्यांनी स्वामींची सेवा केली आणि त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीची ऑर्डर आली. त्यांनी ही खूप मनापासून सेवा केली आणि त्या ताईंनी पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा केलेली होती. अनेक तरुण मुले सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. सोलापूरच्या एका ताईंनी अनुभव सांगितला की कडक सेवा आणि श्रद्धेमुळे त्यांना हवी असलेली नोकरी मिळाली. थोडक्यात म्हणजे हे अनुभव ऐकल्यावरच एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाही. तर त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये स्वामीवरती आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे, अढळ विश्वास असला पाहिजे स्वामीवर, आणि पूर्णपणे आपण शरण जाऊन ती सगळी सेवा केली पाहिजे. तरच आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला लागतात. जेव्हा आपण स्वामींची परीक्षा बघतो तेव्हा स्वामी काहीच करत नाही. तुम्ही काय काय करता हे स्वामी फक्त बघत असतात. पण जेव्हा तुम्ही स्वामींना पूर्णपणे शरण जाता, जे काही स्वामी तुम्ही कराल ते माझ्यासाठी योग्यच असेल असे म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता, तेव्हा मग स्वामी आपल्या चमत्काराला सुरुवात करत असतात, प्रचितीला सुरुवात करत असतात आणि तुमच्या ज्या काही अडकलेली कामे आहेत त्या योग्य मार्गाला लागत असतात. तुम्हालाही अशा प्रकारच्या प्रचिती अनुभव हवे असतील तर स्वामींची सेवा तुम्ही करून बघा, स्वामींची पारायण करून बघा. खूप प्रचिती आणि खूप अनुभव स्वामींच्या पारायणामध्ये आपल्याला येत असतात. तर आज गुरुवार आहे. गुरुवारी स्वामींची कशा पद्धतीने सेवा करायची, कशी पूजा करायची, तर सर्वात आधी उंबरठ्याची पूजा करायची. उंबरठ्याला हळदी, गोमूत्र आणि चंदन पावडर जर असेल तर चंदन पावडर टाकून तुम्ही उंबरठ्याची छान अशी पूजा करा. उंबरठ्याला हळदी, कुंकू आणि रांगोळी काढून छान अशी उंबरठ्याची पूजा करून घ्या, धूप दीप दाखवून. त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करायची. तर सर्वात आधी स्वामींचा अभिषेक घालायचा. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तींना अभिषेक घाला. फोटो असेल तर फोटो स्वच्छपणे तुम्ही पुसून घ्या. त्यानंतर जर तुम्ही अभिषेक घालत असाल तर फक्त पाण्याने, पंचामृताने, फक्त दुधाने स्वामींचा अभिषेक घाला. अभिषेक घालत असताना तुम्ही कशानेही अभिषेक स्वामींचा घाला. पाण्याने घातला तरी चालेल, पण अभिषेक घालत असताना पुरुष सूक्त म्हणत स्वामींचा अभिषेक घालणं खूप महत्त्वाचं आहे. पुरुष सूक्त जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत स्वामींचा अभिषेक करायचा आहे आपल्याला. ज्यांच्या घरामध्ये खूप समस्या आहेत त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं आणि ते तीर्थ पूर्ण घरामध्ये शिंपडायचं. तर हे तीर्थ कशा पद्धतीने बनवायचा हा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तीर्थ कशा पद्धतीने बनवायचं, किती तारक मंत्राचे पठण करायचे, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे.
तर तो व्हिडिओ बघून तुम्ही घरामध्ये तारक मंत्राचं तीर्थ तयार करा. जे घरामध्ये आजारी वगैरे व्यसन करत असतील व्यक्ती, तर त्यांना देखील तुम्ही हे तीर्थ देऊ शकता आणि पूर्ण घरामध्ये तुम्ही ते शिंपडू शकता. प्रत्येक गुरुवारी नित्यसेवा करा. रोजच नित्यसेवा करायची असते, पण तुम्हाला जमत नसेल तर प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्यसेवा करा. नित्यसेवा म्हणजे काय असतं, तर स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय वाचणे आणि 11 माळी जप आणि स्वामींची दोन्ही वेळेला आरती, याला म्हणतात स्वामींची नित्यसेवा. तर रोज घरामध्ये तुम्ही नित्यसेवा करा, स्वामींची दोन्ही वेळेला आरती करा. स्वामींना घरामध्ये जो काही बनवलेला असतो नैवेद्य, तर तो नैवेद्य तुम्ही घरामध्ये स्वामींना दाखवू शकता. तर अशा पद्धतीने स्वामींची गुरुवारी तुम्ही सेवा करू शकता, पूजा करू शकता. तर अनेक जणांचा प्रश्न असतो की मांसाहार आम्ही सोडला तरच स्वामी पावतात का? मांसाहार करून आम्ही स्वामींची सेवा केली तरच स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात. तर पहा, भक्ती ही शुद्ध अंतकरणाने असावी. जर तुम्ही सात्विक आहार घेतला तर खूपच चांगली गोष्ट आहे. सात्विक आहार घेऊन जर तुम्ही स्वामींची सेवा करताय तर तुमचं मन शुद्धी देखील होते आणि सात्विक भाव देखील तुमच्या मनामध्ये उतरतो. आता अनेकांच्या मनामध्ये हा देखील विचार असतो, हा देखील प्रश्न असतो की मासिक विटाळ मध्ये आपण स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची, काय करायचं, त्यावेळी पूजा करायची की नाही स्वामींची. तर जेव्हा तुम्हाला पिरियड्स आलेले असतात तेव्हा मूर्तींना, फोटोंना शिवायचं नाही, म्हणजे त्यांचा अभिषेक वगैरे तुम्ही काही घालू शकत नाही. पण जे काही तुमचं पठण, स्तोत्र, नामस्मरण, जप हे सर्व तुम्ही करू शकता. माळ हातात न धरता देखील तुम्ही 5 मिनटं, 10 मिनटं किंवा 20 मिनटं अशा पद्धतीची वेळ ठरवून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता, स्तोत्र म्हणू शकता. मोबाईलमध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता त्यामध्ये मोबाईलमध्ये बघून. तर अशा पद्धतीच्या सेवा आपण करू शकतो. फक्त स्वामींच्या मूर्तींना अभिषेक वगैरे घालणं हे असं आपण मासिक पाळीमध्ये करू शकत नाही. स्वामी फक्त आपल्या मनातला भाव बघतात. आपण किती करतोय, काय करतोय, किती वाचन करतोय, यापेक्षा आपण किती अंतर्मनाने करतोय, आपल्या मनातला भाव कसा आहे स्वामीबद्दलचा, हे स्वामी बघत असतात. त्यामुळेच तर आपल्या एवढ्या परीक्षा स्वामी घेत असतात की आपल्या मनातला भाव कसा आहे स्वामींच्याबद्दल. तर हे स्वामींना खूप आवडतं. त्यामुळे जी काही सेवा तुम्ही करताय ती इतरांना न दाखवण्यापेक्षा मनातून ती सेवा स्वामींबद्दल, ती आतुरता, तो प्रेम, तो विश्वास, ती श्रद्धा मनातून स्वामीबद्दल निघाली पाहिजे. म्हणजे लगेच ती सेवा तुमची स्वामींपर्यंत पोहोचते. तुमच्या मनामध्ये असे काही प्रश्न असतील सेवेसंबंधित तर नक्की तुम्ही कमेंट करा. त्या तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या कमेंट करा. खूप लोकांना, खूप भक्तांना स्वामींनी प्रचिती दिली आहे. तर हार मानू नका. आपण ही सेवा केली, आपण ही पारायणं भरपूर केली, पण आपली इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे हार मानू नका किंवा स्वामींची सेवा सोडू नका. तर आपले काही प्रारब्ध असतात, आपले काही कर्म असतात, तर ते आपल्याला या जन्मी ते प्रारब्ध भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला थोड्याफार अडचणी येत असतात. पण प्रत्येक सेवेमधून स्वामी आपले प्रारब्ध हे कमी कमी करत राहतात. त्यामुळे सेवा ही कधीच सोडायची नाही स्वामीची. आज ना उद्या तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणारच. एक वेळा जरी स्वामींचं तुम्ही नामस्मरण केलं, एक वेळा जरी तुम्ही स्वामींचं नाव घेतलं ना, तर ते सुद्धा स्वामी एक वेळेचं नावाचं देखील फळ स्वामी ठेवत नाही. ते देखील तुम्हाला ते परत देत असतात. फळस्वरूपी काही ना काही त्याचं तुम्हाला स्वामी फळ देतच असतात. तर त्यामुळे सेवा स्वामींची सोडायची नाही. किती जरी अडचणी आल्या, आपल्या इच्छा सेवा करूनही पूर्ण झाल्या नाही तरी निस्वार्थपणाने स्वामींची सेवा करा. नक्कीच तुमच्या इच्छा, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देणारच आणि तुमची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ते स्वामी देणार. त्यामुळे हार मानू नका, स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. निस्वार्थपणे स्वामींची फक्त सेवा करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करणारच. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.